तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. महान सम्राट छत्रपती बळीराजांचा विजय असो. पिढा पिढा चढू दे, बळीचं राज्य येऊ दे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराज की जय. शुभमुहूर्तावर सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गिरीभाऊ महाजन यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं सगळ्या जिल्हावासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याकडे म्हण आहे, पिढा पिढा जाओ बळीचे राज्य येऊ. या बळीराजाच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून खरं तर आपला शेतकरी हा सुखावला पाहिजे अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. जे आसमानी संकट आता या महाराष्ट्रावर यापूर्वी आलं त्यामुळे त्याचं सावट निश्चितच या दिवाळीला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्या बळीराजाला निश्चितच ताकद मिळो, परमेश्वर त्याला त्याची भरभराट होऊ देव ही प्रार्थना प्रभूचरणी करतो. व पुनश्च एकदा दिवाळीच्या या पाडव्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. चला प्रथम आज पाडव्याच्या सर्व भक्तांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे पाडव्याच्या दिवशी महान सम्राट छत्रपती बळीराजा यांचं स्मरण करण्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकामध्ये मराठा सेवा संघ आणि त्यांच्या 32 समकक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सम्राट छत्रपती बळीराजा यांचं पूजन आणि त्यांचं स्मरण या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी वामनाने कपटाने बळीराजाला या ठिकाणी मारून एक विषमतेचं बीज त्या ठिकाणी वामनाने रोवलं होतं आणि ती विषवल्ली आजही आपण बघतोय की ती फोफावलेली आहे. आणि ती विषवल्ली व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बळीराजाचं शोषण या ठिकाणी करत असते. महान सम्राट छत्रपती बळीराजाविषयी सांगायचं म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रजा ही सुख समाधानी होती आणि सर्वांना समृद्धी त्या ठिकाणी लाभलेली होती. अशा या महान सम्राट छत्रपती बळीराजाचं नामस्मरण आजही ज्या ज्या वेळेला बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याही वेळेला बहिणीच्या तोंडून एकच वाक्य असतं, पिढा पिढा चढू दे, बळीचं राज्य येऊ दे. या ठिकाणी आपण बळीराजाचं स्मरण करत असताना एकच या ठिकाणी सांगू की या बळीराजाला आजही आपण पाहतोय त्याचं अत्यंत जीवन आजच्या परिस्थितीला हालाकीचं आहे. मग ते आसमानी संकट असेल, सुलतानी संकट असेल. काल जामनेर शहरात आपण बघितलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी फुलं घेऊन आलेले होते. परंतु आपण बघितलं की शेवटी ते फुलं त्यांना या ठिकाणी फुकट लोकांना द्यावे लागले. अशा पद्धतीची हाल आज या आसमानी संकटामुळे बळीराजाचं झालं आहे. या ठिकाणी बळीराजाचं स्मरण करत असताना मी पुनश्च सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि बळीराजाला चांगले दिवस यावे यासाठी प्रार्थना करतो. जय जिजाऊ जय शिवराय. पाडव्याच्या मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने
आमचे नेते आदरणीय दिलीप खोडपे सर यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आज बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे बळीराजा म्हणून ओळखला जातो. हा राजा आजच्या दिवशी या पृथ्वीवर येऊन सण या जनतेला भेटत होता. जनता त्याचं अतिशय आनंदाने स्वागत करायचं, आनंदोत्सव साजरं करायचं, फटाके फोडायचे, गोडधोड खायचे. कारण त्यावेळेस प्रजा अतिशय आनंदी होती, सुख समृद्धी होती. परंतु आपण जर बघितलं असेल आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये हा शेतकरी राजा अतिशय दुःखी आहे. आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला कुठलाही माल नाही, त्यांच्या भावाला किंमत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज अडचणी सापडलेला आहे. इडापिडा पडो आणि बळीच राज्य हो असं आपण म्हणतो, परंतु या बळीचं राज्य आलं पाहिजे असं फक्त म्हणतो आपण, पण खऱ्या अर्थानं हा शेतकरी अडचणी सापडलेला आहे. आज कर्जमाफीची एवढं फार मोठ्या प्रमाणात मागणी असताना आपण जर बघितलं असेल आत्ताचं शासन या बळीराजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय असं आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. कारण कर्जमाफी दिली जो अडचणी सापडलेला आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्यांचे संकट आलेलं आहे ते संकट दूर होईल, परंतु आत्ताचं शासन याकडे जाणीव दुर्लक्ष करतंय. म्हणून या महत्वाच्या दिनी या शासनाला मी एकच सांगू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन एका मालाला भाव देऊन हा शेतकरी सुखी समृद्धी कसा होईल यासाठी या शासनाने प्रयत्न करावे एवढं बोलून थांबतो.